म्हणजे कास पठार अजून इथून आहे 20 किलोमीटर. जुरासिक पार्क, पुष्पा, कांडी पुष्पा. फुल धुका आहे. आता तोंडाला पाणी सुटलेलं आहे. फुल ऑफ रोडिंग चाललेले. सो हॅलो गाइज, वेलकम टू न्यू ब्लॉग. आज आम्ही निघालेलो आहे कास पठारला आणि आमच्या सोबत कोण आहेत? एवढे सारे पब्लिक. मॉर्निंग 5 वाजता, सॉरी 5:15 वाजले. एवढ्या लवकर हा माणूस चष्मा घालून. आपल्या इथून कास पठार किती लांब आहे सर? तुम्ही सांगा. 110. अभ्यास करून आले असतील. 110 सांगितलं. हाऊ टू सर्वाइव्ह. सर हॅपी दसरा. सर हॅपी दसरा. हो सर हॅपी दसरा. हॅपी दसरा. हॅपी दसरा. हॅपी दसरा. रावण रावण खुद अंदर ही आहे. अंदर ही आहे रावण. चला मुन्नी इथं उभा आहे. हिचं नाव मुन्नी आहे. सो गाइस, आम्ही कासच्या ऑलमोस्ट जवळ आहे. 10 ते 15 किलोमीटर. आणि समोर तुम्ही व्ह्यू बघा. लोक दिस व्ह्यू. म्हणजे कास पठार अजून इथून आहे 20 किलोमीटर. आणि ह्या बाई झाल्या ते इरिटेट. काय बघायचं बोलता त्याला? फुल हिरो दिसतात ज्ञानेश्वर सर. चला गाईज, आता ऑलमोस्ट आम्ही 1.5-2 तास गाडी चालवल्यानंतर जरा ज्ञानेश्वर सर आता गाडी घेतील. मे बी घेऊ का? यातच भ्यायला लागली. आणि आमच्या गाडीतलं संपलेलं पेट्रोल. आणि मॅडमला आलेलं टेन्शन, कारण पुढे कुठं पेट्रोल पंप दाखवत नाही. चला बघू आता जिथपर्यंत जाते. पेट्रोल टाकलेलं आम्हाला. इथे पेट्रोल भेटले शिवतारामध्ये. जसं की मॅडम बोलत होते, पेट्रोल पंप नाहीये. लय लेट झालेलं आहे बघा. 7 वाजून 42 मिनिटं झालेले आहेत. फायनली गाइस, आम्ही कासला पोहोचलेलो. इथे पार्किंग आहे बघा. छोटासा टोल ठेवलेला आहे. तो क्रॉस केल्यानंतर पुढे येऊन तुम्हाला पार्क करायची गाडी इथून. आणि इथून चला कास पठार अशी बस असेल पुढे समोर. त्या बस मधून आपल्याला कासला जायचं. वातावरण कसं आहे? एकदम मस्त, छान वाटतं. मॅम राहिला तिथे आतमध्ये येतात ना. हो, अशा टाईपच्या बस आहेत इथे गाईज. इथून आपल्याला जायचंय. मावशी, इथून वरती किती किलोमीटर आहे कास? अजून 1 किलोमीटर जायचं आपल्याला. अशी वाली ट्रॅव्हल वाली बस आहे. आता हे भरल्यानंतर जाने का. चला ट्रॅफिक नका करू मध्ये. सो अशी बस आहे गाईज. आमचे शूटर इकडे बसले. खूप सुंदर आहे बस. जुरासिक पार्क. ये सफर चालू हुआ. जम्मू कश्मीर जा रही है. इनको पाकिस्तान छोड़ना है. जम्मू कश्मीर जा रही है. गाइस, आम्ही आहे गेट नंबर 3 पाशी. आता आम्हाला इथं उतरवलेलं आहे. आणि वातावरण बघू शकता. कसं वाटतंय? थंडगार एकदम मस्त. थंड झालंय. गार गार वाटते. आणि ते चांगलं मॅनेजमेंट आहे यांचं. आता तिकीट चेक करून डायरेक्ट आज सोडतील मे बी. गार आहे, थंड आहे. गेलेले ना आम्हाला दिसलेलं पुष्पा. पुष्पा, कांडी पुष्पा. कांडील
कांडी वाचलं नाही वाचत पुढचं. एकदम असं वाटतंय राखून ठेवलंय तेच चांगलं झालंय. नाहीतर लोक ह्याच्यावर कचकच कचकच तुडवून. सो गाईज आम्ही पोहोचलेलो काश्मीर सॉरी कास पठार. जॅकेट कॅरी करायला पाहिजे होतं. जॅकेट कॅरी करायला. आणि जर तुम्ही येत असाल तर जॅकेट कॅरी करा. आम्हाला भरपूर मजबूत थंडी वाजते आता आणि फुल धुका आहे. नाही जॅकेट इज कंपल्सरी. कंपल्सरी नॉट परमनंट. जॅकेट इज परमनंट. जॅकेट इज परमनंट. शर्ट इज कंपल्सरी. अंडरवेअर इज टेम्पररी. नो अंडरवेअर नो इश्यू बट यू नीड जॅकेट. गाईज व्ह्यू बघा इकडे धरण काय आहे तलाव आहे छोटासा एकदम फुल धुकं. हा इकडे धरण आहे पुढे हे बघा कन्हेर धरण. हो हे नाही करणार धरण. पुढे पुढे हे बघा. आपने कुछ अलग नाही का. मावशी देतात इन्फॉर्मेशन आम्हाला आता. कोणत्या कोणत्या आलाय इकडे फुलं येतात ते इकडले सगळे गेले बोलल्या फक्त पिवळे राहिलेत म्हणजे येलो राहिलेत आणि तिकडे जास्त फुलं. 4 नंबर आणि 1 नंबरला फुलं आहे. चालेल थँक्यू. मावशी आम्हाला देणार आहे जेवण. सकाळी आलोय आम्ही उपाशी तो या माणसाने आणले आम्हाला उपाशी. नाचणीची भाकरी आळूच्या वड्या चटणी चटणी आई चटणी पण आहे. चटणी भी है. ही कशी चटणी आहे. अच्छा ये आलूची भाजी. आणि मावशी एवढं सगळं तिकडे जावं लागत ये पीला चटणी कौन सा है बोलेगा. त्यानंतर लसणाची चटणी आमची झणझण. आता तोंडाला पाणी सुटलेलं आहे. मस्त आता कांदा फक्त पाहिजे. डोंगरात वर येतं हे कांदा आणायचा कसा तो पण आणाय गावली. एक ठेचा पडलाय एकदम झणझणीतपणे 70 रुपयाची थाळी इथं रेडी. द्या मॅमला द्या. घ्या पिठलं भाकरी घ्या नाचण्याची भाकरी आळूवडे हे बघा पिठल्याची भाकरी आता एकट्या खातील. बघा सगळ्यांनी खायची थोडं थोडं. एवढं भारी वातावरण दिसतंय ना फुल पाठीमाग धरण तुम्ही हे खाताय गाईज. ते घरी संपलं असं मी टाकाय सांगितलं बघा असं केलंय. नाव असं सांगते किती नाव नवीन मस्त. या मावशीने आम्हाला खूप चांगलं जेवण दिलेलं आहे. आमच्या इकडे नंबर सेव्ह करून भेटतील. कॉन्टॅक्ट ज्ञानेश्वर. डोंगरावरून जर तुम्ही खाल्लं नाही ना आलं काही विचार केला. आम्ही पिठलं भाकर खाऊन आता निघालोय फुलं बघायला. थंडीसाठी पोटात मस्त मस्त पिठलं भाकर होतं. जर तुम्ही कास पठारला येत असाल तर नक्कीच इथलं पिठलं भाकर खा. एक नंबर. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या 3 प्रकारच्या भाज्या देतात. 3 प्रकारच्या भाज्या चटणी आणि नाचणीची भाकरी. अभी हम इधर से जा रहे हैं तो आगे है खास पठार. ऊन यायला पाहिजे तेव्हा दिसेल व्यवस्थित. आणि ते कसं भारी दिसते फक्त तेवढंच बघा. चल ना पुढे फुलं आहेत ते म्हटले पुढे फुल इफेक्ट व्हायला पण डान्स. अरे खरंच दिसून झाले कसा पाय टाकते ते. अटक गया कायच फुलं बघा. अच्छीत गच्ची गच्चीत फुलं. फुलांचा पडलाय साडा म्हणजे आम्हाला आज सोडत नाही. तिकडे आहेत का फुलं मावशी. आहेत का फुलं. इथे एक फोटो काढत एक मॅडमला इथं इथं उभं राहून तुमच्या पाठीमाग. त्या पोपट्याच्या मागे जायला पाहिजे आपण. चुकलो. चहा प्यायचंय का सर त्यांना. अहो पण एकदा बाहेर गेले का सोडत नाही. ऐका ना इथूनच परत सोडा ना वापस. चहा पिऊन आलो आम्हाला. चहा प्यायचं कुठंच रिकामा नाही दिसला आम्हाला. गेट मध्ये गेलो आम्ही आहे तसं सरळ चालय. त्यामध्ये लेक मारला असता ना तुम्हाला मोकळं भेटलं. नीट विचारून घे रे कुठून जायचंय. काय नाही पलीकडे जायचं आता. परत तितकं चालायचंय. चला पटपट. यांना गौरी फ्लावर्स बोलतात असं त्या बोर्ड वरती लिहिलेलं. पण आम्हाला काही माहित नाही. तर आम्हाला गौरी बोलतात का गणपती बोलतात हे माहित नाही आम्हाला. काय 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 बोलतात प्रथमेश सर. काय नाही काय बोलत नाही. ज्योती मॅम काय बोलले हे. हा हा माणूस वाटतं काय चेहऱ्यावरून. मौसम मौसम पाऊस पडायला लागलाय थोडा थोडा. फुलं गेलेत उडून. 4 नंबर बघून या मग 1 नंबरला जावं. नको बघत मारते. मावशी आम्ही झेंडूची फुलं बघून वैतागलेलो आहे. तर आम्हाला इथं फुलं बघायचे. मस्त येतं मग मी आता 4 नंबरला जा. मग इथून जाऊ का बाहेर इकडून जाऊ. बाहेर निघा पाहिजे. बाहेरून जाऊ. ओके हा आणि 4 नंबर बघा मग 1 नंबरला जा. तुमची तिकीट दावा तिथे गेटवर.
बाकी काय करू नका. चालेल त्या ओके माणसाने आपल्याला थँक्यू मावशी. किती चाललं. बरोबर आहे मावशी, तुमचं बरोबर आहे. मावशीने आम्हाला बाहेर काढलेलं इथून. आता व्यवस्थित फुलं ठेवत नाहीत म्हणून यांनी गाठ ठेवलेले आहेत. पण चांगली गोष्ट आहे की सगळेजण काळजी घेतात फुलाची. मावशी मुलापेक्षा फुलाला जास्त जपतात. बरोबर आहे. आता आमचं फोटो सेशन सुरू, आता बोर व्हायला लागलेलं आहे. फुलं बघून आता वैतागलो. मोती समुद्रातून मोती आणले समुद्रातून. आणि इथं आता व्हिडिओ शूट सुरू आहे आमचं. मला कसं वाटतंय इकडे येऊन? खूप छान वाटलंय. नवीन शूज फर्स्ट टाइम घातलाय डायरेक्ट रेड मातीमध्ये. सो गाईज आम्ही आता 4 नंबर गेट वरती आहे. इथे जायचं आम्हाला कुमुदिनी तलावाकडे. शिवकालीन राजमार्ग कुमुदिनी तळे. इथून आतमध्ये आता हा रोड आहे. चला बघू. बोलतात 2 किलोमीटर लांब चालत जायचंय. आणि इथे फोटो सेशन, फोटोचं काहीतरी आहे. कास सर चहा 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 पिया. ए चहा पिया. आम्ही चहा घेतलेला आहे. ब्लॅक टी आहे. बट छान आहे, मस्त आहे, एकदम छान टेस्ट आहे. गाईज बघा फुलं. ऊन पडल्यामुळे कशी फुलं आता टवटवीत दिसतात. असे मगाशी दिसत नव्हते बट आता बघा येल्लो. आता दिसत आहे की प्रथमेश सरांची हळदी. लाल परी लाल परी. वापस जाओ. उसकी गाड़ी लेके आने का, इधर जाने का. भूसी डैम जैसा डैम बनाया उन्होंने खास. सर हॅपी दसरा. हॅपी दसरा. सगळं विसरा. विसरायला काहीतरी घडलं तर पाहिजे. बोलने के लिए कुछ घडना भी चाहिए. सर हॅपी दसरा. जी जुनी होती तिला विसरा आता. Yo yo Hani Singh in the house baby. चांगला बोलतो. राहिलाय अजून कुठे तरी पण अंदाजे झाड दिसते तिथे. हात जाऊ देतात ना पण तळ्याजवळ फुलं आहेत का त्याच्यात. मित्रांनो आम्ही निघालेला खास पठार बघायला. आणि इकडे खास लेक दिसलेला आहे आम्हाला. मला तर नुसतं पठारच दिसतंय. You wanna say something? जिरली आमची. आणि इकडे कास लेक आहे. आणि सरांना बघायचा होता टायगर. सर टायगर बघायचा होता ना. या फुला चिपको अंगावरती. आम्हीच बघतो आता तुम्हाला. 4 किलोमीटर 4 किलोमीटर. आता 4 किलोमीटर माघारी पण जायचंय. क्यूट आणि मस्त वाटते. पण तेवढाच भाग काही वाटते. तिथं ऊन आहे ना. ऊन पडलेलं आहे तिथं. फायनली आम्ही आलेलो आहे. आता झोप यायला लागलेली आहे. आणि लेक मध्ये कमळ नाहीये. आता मॅडमलाच बसूया पाण्यामध्ये. आम्ही आलोय कमळापाशी. असं आहे लेक. सो गाईज आम्ही इथे आलेलो आहे. आणि एवढी पब्लिक आहे बघा. फोटो सेशन. आणि हा लेक. ये तालाब तो हमको गांव साइड में ऐसे ही मिल जाता रे. ये इतने दूर चलने की क्या जरूरत है. हाँ जी. अब ये तालाब देख के हमको थोड़ा एंजाइटी हो रही. आमचा इथं कमळाचा कार्यक्रम बघून झालेला आहे. कमळ काय पसंत आले नाही. कमळाचा कार्यक्रम पण कमळाबाई आहे का. पण कमळ काय पसंत नाही झाले. आणि भूक पण लागलेली. एवढ्या लांब चालून अवस्था बघा मॅडमची. आवडले कमळ. कोणी पेटवलंय वय. कोणी पेटवलंय काय. सो गाईज रोड टू हेवन. गेले अर्धा पाऊण तास झाला मी चालतोय. अजून काय लोकेशन येतच नाहीये. पाऊस काय जात नाही. धुकं पडलेलं आहे बट नजारा चांगला आहे इकडे. आता ऑलमोस्ट पोचलो आम्ही. दिसली गाडी. गाईज आज दसरा आहे. लोक बघा गर्दी बघा. अरे आज सण आहे. घरी थांबा ना. सिक्रेट वॉटरफॉल. हे बघा इकडे गर्दी. भेंडी क्या विषय येऊ. फायनली आम्ही निघालोय खाली. गेट नंबर 1 आमचं राहिलेलं आहे बघायचं. चलो हमरी सीट आ गई. इथे इथे बसा ना सर. अच्छा आहे का. हो बस इथे. सो हम बैठ गए. अभी नीचे जा रहे हैं. अविनाश सर. यस सर. कशी वाटली फुलं. चांगली वाटत होते. कशी वाटली फुलं.
मी सकाळीच म्हणाला होता गाड्या किती. गाइस गर्दी बघा आता बघा. आम्ही आलेलो आहे आता पार्किंग मध्ये. सकाळी हे सगळं खाली होतं, आमची गाडी तिकडे उभं आहे राईट, आणि आता फुल झालेलं आहे. ओळखच नाही रहा रे हमको. आणि मीच म्हणलेलो आज दसरा आणि दसऱ्याला सुट्टी असेल, लोक येणार नाहीत, घरी पूजन करत बसतील लोक. इकडे लोक गर्दी बघा, इकडे पार्किंग फुल झालेलं आहे. मैत्रांनो बघा, मैत्रांनो द्या वडापाव, जाऊ द्या आम्हाला घरी. तो गाईज आम्ही आता सध्या बिस्किट घेतलेलं आहे खायला. बिस्किट प्राइस बघा शकता. तो गाइस धूप कड़क पड़े हैं, बहुत ज्यादा पाउस भी पड़े हैं अभी, लेकिन पाउस पड़ के धूप भी. और डॉगी इधर नीचे बैठे ले, दिखाते आपको. डॉगेश से हाय, से हाय, हाय हाय बोला हाय. सध्या आम्ही गोरे दिसत आहोत, एवढे गोरे नाहीच आहोत आम्ही. खायला वारापाव खायला पण सुरू केला का बाई. भारी दिसतो, दिसतोय भारी. खाऊन बघूया. पप्पी घ्यायची का खायचं. भारी दिसतोय, घ्यायचं का खायचं. काय गरम है, क्या गरम है. वडापाव गरम है. आमचा नाश्ता पाणी झालेला आहे. आता आम्ही निघालोय गाडीकडे. अभी गाडी में बैठेंगे और सोचेंगे किधर जाने का. इकडे धबधबा आहे म्हणतायत, कादी लेक बघून यायचं. हा का जायचं. हो, तो म्हटला तिकडूनच जा. तुम्ही जिथं गेलात ना पठारवर, डॅम मध्ये गाडी घालून धुवून काढू दसऱ्याची. हो जमते ना. फुल ऑफ रोडिंग चाललेले. बघू शकता रोड एकदम कच्चा एकदम. आपण गाडी घेतल्या त्या हिशोबावरतीच घेतली की जरा ऑफ रोडिंग होईल. माझ्या फोन मध्ये पण काढलेली मॅडम, ती पण देऊ का तुम्हाला. हो थांबा थोडं मिनिट. आलेलो आहे कास लेक पाशी. कास पठाराचं लेक बघूया आता असं कसं आहे. तरी गुगल वरती आसपासचे ठिकाण बघितले, त्याच्यामध्ये कास लेकचा पण उल्लेख होता. आता आम्ही गाडी लावलेले इथे आणि इथून निघालोय वरती चालत. समोर व्ह्यू बघा, कास लेक. गाईज आम्ही आता जेवणासाठी थांबलेलो आहे. पुणे बेंगलोर हायवेला एक जाताना एक निसर्ग प्युअर व्हेज म्हणून आहे, तर याच्यामध्ये सध्या आम्ही थांबलेलो आहे. लेट्स सी बघूया जेवण कसं आहे. कुठे गेली शूटर. मजबूत भूक लागलेली आहे गाईज, आणि आमचा हा मेनू आहे. आता बघूया काय मागवतोय आपण. 3 वाजता घरी पोहोचायचं होतं. पोहोचलो की मग आपण 3 वाजले इथेच. मला असं वाटतंय माझ्या आहे ना कॅमेराची क्वालिटी लो झालेली. मी दिसाला का दिसतंय काना गल. गणपती बाप्पा. सो मेजवानी अशी आहे. सर नमक घ्या, नमक कमी आहे. चला खाऊ आणि भेटू. आने पे फोकस. पण या माणसानं काही खाल्लं नाही, 2 चपात्या खातोय. कसं बारकं पोराचं जेवण करतंय. बारकं होतं ज्योती मॅम त्यांनी सांगितलेलं निसर्गला जाय, चांगलं जेवण आहे. त्या माणसाला विचारा, RIP करून टाकते डायरेक्ट. हा माणूस डायरेक्ट RIP कराय. चला आता आम्हाला ट्रॅफिक लागते का बघू. सो फायनली आम्ही घरी आलो गाईज. खूप मस्त एक्सपिरियन्स होता कास पठारचा. बट जेवढं रील वरती जेवढं व्हिडिओ वरती बघितलेलं तेवढं तिथं कमीच बघायला भेटलं. आणि तिथं बॅरियर्स वगैरे लावले, त्यामुळे जास्त फुलामध्ये जाऊ शकत नाही. इन द एंड सेफ्टी आणि त्या फुलांचं लाईफ मॅटर करते ना, सो मग आम्हाला आतमध्ये वगैरे सोडलेलं नाही. बट जेवढं पण बघितलं एन्जॉय केलं. तो कसा वाटला तुम्हाला ब्लॉग तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला सांगा. आणि इव्हन जर तुम्ही कास पठारला जात असाल तर आधी ऑनलाईन बुकिंग करून ठेवा, कारण की ऑफलाईनला खूप जास्त गर्दी होती आणि खूप जास्त लोक असतात. आम्ही वीकडेजला गेलो तरी गर्दी होती, वीकेंडला मग तर फुल जामच असेल. नक्की तुम्ही एक भेट द्या, खूप छान वातावरण आहे. चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा, काम करत राहा. बाय बाय, टेक केअर, पीस.